काय रे, काय करता आता? काय नाही भैया. अहो तुमच्याच लग्नाचा विषय चालला होता. म्हणजे तुमचं आणि शीतल भाभीचं लग्न कसं लावायचं ना, ते टॅलेंट विचार करत होता. काय नुसतं विचार करताय? काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे. तू एक काम कर, त्या सुरजाला घेऊन घरी जा आणि गाडी घेऊन ये. बरं भैया, येतो. टॅलेंट हा? कसं करायचं रे आता? सगळंच अवघड झाले. त्या आज्याचा साखरपुडा शीतलमुळं मोडला, त्यामुळं मामी शीतलवर चिडली. हे जर का झालं नसतं तर आपलं काम कधीच झालं असतं. आपलेच हात दगडाखाली अडकलेत. आपलं काम होस्तोवर त्या मामीवर बारीक लक्ष ठेवलं पाहिजे. भैया, मामीला आपण पटवून दिलंय की शीतलचं तुमचं लग्न झालं तर आजा आणि जेडीच्या मधला काटाच दूर होईल. आणि तसं बी रांगोळी स्पर्धेत जेडीला नंबर दिल्यामुळं मामी खुश असेल ना. नुसतं बक्षीस देऊन कशी खुश होईल? अहो भैया, जयश्रीनं शीतलला हरवलंय, मग साधा सुद्धा आनंद नसं झाला त्यांना. तसं झालं असं तर लयच भारी झाले. लवकरात लवकर त्या मामीकडनं आपलं काम करून घेतलं पाहिजे. मला त्या मामीवर अजिबात भरोसा नाही. हा भैया, मामी आपल्याकडून होईल तेवढा फायदा करून घेते. आपण बी तिच्याकडून फायदा करून घेतला पाहिजे. फायदा करून घेणारच. पण भैया, मला असं वाटतंय की मामी आपलं काम लवकर करणार नाही. मला तर त्याचं टेन्शन आले. तिच्याशिवाय दुसरं कोण नाही जे आपलं काम करू शकल. काय बी करून आजा आणि जेडीच्या लग्नाचं काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर तो आजा तरी आर्मीत भरती झाला पाहिजे. काय करता येईल र? ए, इथं का बसलीस? का इथं काय बसायचं नाही वे? असंच बसलीस वय? मला वाटलं घरच्यांनी बाहेर काढलं काय. आजा, ती तुला आता काय बोलली का? तिची ती बसली ना गप. बघा की सारखं काय ना काहीतरी बोलत असतो मला. का रे बोलतो त्या पोरगीला? ए म्हातारे, तू हिची साईड घेऊ नको. लई चॅप्टर मांजर आहे. तू बी किती सोजवळ बोका आहेस ना, माहितीये मला. हे आयच मी सोजवळ तुझ्यासारखा नाही. होय, अरे हो हो, भांडू नका दोघं. मग सांगा की त्याला. आजा, पोरगीला तरास बिरास दिलास तर याद राख. चला दर्शन घेऊया. तू जात, आम्ही येतो नंतर. मी येतो जाऊन. ये जाऊन. जीजी, हा. या बसा की. जीजी, आज लई नशीबवान आहे ना. म्हणजे त्याच्याकडे तुम्ही हाय. म्हणजे म्हणजे बघा की, आजी असणं लई भारी असतं. आजीचं आणि नातवाचं नातं एकदम वेगळंच असते. आता तुमच्याकडनंच गोष्टी ऐकून आजा लहानाचा मोठा झाला असेल ना. माझ्या गोष्टी ऐकल्याशिवाय आजा झोपायचा बी नाही बघ. मला तुमच्यासारखी गोष्टी सांगणारी आजीच नाही. माझ्या जन्माच्या आधीच माझे आजी आजोबा दोघे बी गेले. होय, मला माहितीये. शिवराम बाबा आणि पार्वती अक्का दोघं बी लई चांगली होती बघ. ती दोघं असती तुझा लई लाड झाला असता बघ. तुला काय बी कमी पडू दिलं नसतं. आणि तसं बी नानाने त्यांच्या माघारी हे घर कसं उभं केले ते आम्हाला माहिती आहे की ग.
आणि खरं तर तुला तर कुठं काय कमी पडून दिले ग त्यांनी. ते तर आहेच, पण आजी आजोबांचं प्रेम विकत थोडी घेता येतं. घरात लहान पोर आणि म्हातार माणूस दोघे बी असले पाहिजे, म्हणजे त्या घराला शोभा येते, हाय का नाही? भया, तुमच्यासारख्या पुरी आमच्या म्हाताऱ्या माणसाचा एवढा विचार करतायत ते ऐकून लई चांगलं वाटलं बघ. म्हणूनच म्हणलं ना, आजा लई लकी आहे की त्याला आजी आहे. अगं, तुला आजी नसली म्हणून काय झालं? आईबाप तर आहेत. आजाला कुठं आईबाप आहेत? बिना आईबापाचं असणं काय असतं ना, हे तुला नाही कळायचं. म्हणून तर मी सारखी म्हणत असते, आजाला अशी बायको बघायची की जी त्याला आईबापाचं प्रेम देईल. मिळेल. पण आजा कसा आहे ना, ती कुणाला लगेच कळत नाही. ती कधीच कुणाबद्दल तक्रार करत नाही आणि कुणाच्या वाट्याला मुद्दाम तर अजिबात जात नाही. पण कुणी त्याच्या वाट्यावर असेल ना, तर ते बी त्याला कळत नाही. आणि त्याचा स्वभाव तर असा आहे ना, तो ज्याच्यावर जीव लावल का नाही त्याला शेवटपर्यंत साथ दिली बघ. म्हणून मला त्याच्यासाठी एक चांगली खमकी पोरगी बघायची आहे बघ. माझ्या माघारी आजीचं कसं होईल काय माहिती. मिळेल. ए गप्पा काय मारत बसलाय? जी जे काय झालं ग? काय नाही, मी देवाच्या पाया पडून आले. शितले काय म्हणत होती जीजी? काय नाही. माझ्यापासून काय लपू नको. काय झालं सांग. अरे काय नाही, असंच बोलत होतो. नाही ना सांगायचं तुला, राहू दे. आजा, काय माझं एक काम करशील का? काय? माझ्या मैत्रिणीची काळजी घे. कोण मैत्रीण? जीजी. काय जीजी तुझी मैत्रीण? होय, जीजी माझी मैत्रीण आहे आणि तू तिची काळजी घ्यायची. आता हे काय नवीन नाटक? जेवढं सांगते तेवढं कर. तुझ्यावर लय जीव आहे तिचा. काय म्हणली का जीजी? काय नाही, असंच सांगते. तिची काळजी घे आणि तुझी बी काळजी घे.